आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मालू अगदी अंगणात भी नाही। पॅनिक नका हो तुम्ही, नका टेन्शन घेऊ का, मी येऊ तिकडे। नाही नाही थांब, देवघरात बघूया। देवघरात? अगं होय तिथं असेल। हा देवघरात चेक करा, मी फोन चालू ठेवतो। हा काय झालं, ती आहे का देवघरात? हॅलो मालू? पप्पा, तू जर माझ्या आई बाबांना बरं नाही ना केलं तर मी तुला पाण्यातनं बाहेरच नाही काढणार। आहे का ती देवघरात? हो आहे। आई बाबांसाठी देवाला पाण्यात ठेवून प्रार्थना करते। मालू मी तुला खरं सांगतो, लहान मुलांच्या प्रार्थनेत ना खूप ताकद असते बघ। नक्की सगळं ठीक होणार, नको टेन्शन घेतो। मी थोड्या वेळानं फोन करतो। बाय। सावू बाळा, देवाला पाण्यात बसवायचं हे कुठनं आलं तुझ्या डोक्यात? मागच्या वेळेस नाही का आई घरी नव्हती आली म्हणून मंगलाजीने देवाला पाण्यात ठेवलं, म्हणून मी पण ठेवलं। आता आई बाबा लवकर घरी येतील। काय झालं शशीताई? काही नाही, आठवणीत हरवले ते। आत एक अवघड ऑपरेशन चालू आहे। अशा वेळेला चिंता करणारं मन आठवणींकडेच धावतं। लहानपणी नाही का आदित्य खूप खोडकर होता। त्याच्या बाबांचं आणि त्याचं सारखं भांडण व्हायचं। तो ना त्यांच्याकडे एक नवीन सायकल मागत होता। हट्टच धरला होता त्याने, पण ते काही सायकल देत नव्हते। त्याला वाटायचं की त्याच्या बाबांना त्याचं खेळणं पटतच नाही, की अरे जोरात चालवशील सायकल, कुठेतरी आदळशील, आपटशील, तुझी काळजी वाटते त्यांना। पण त्याला खरंच वाटायचं नाही। तर रुसूनच बसला होता बाबांवर, सायकल देत नाही म्हणून। एकदा रात्री आदित्य घरीच आला नाही हो। खूप शोधलं त्याला, सापडलाच नाही। त्याचे बाबा अगदी एका लहान मुलाप्रमाणे रडायला लागले। त्यांना वाटलं की त्यांना घाबरूनच हा घरी आला नाहीये। दुसऱ्या दिवशी सकाळी आला, पण बरंच लागलं होतं त्याला, हाताला पायाला जखमी झाला होता तो। तेव्हा कळलं की रस्त्यावरच्या मांजराच्या पिल्लाला वाचवण्यासाठी त्या पिल्लाला वाचवलं सुद्धा, पण याला लागलं। जेव्हा त्याच्या बाबांनाही कळलं ना सगळं, ते ताबडतोब त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। सतत त्याच्या उशाशी बसून होते, त्याचं सगळं करत होते, सेवा करत होते त्याची। त्याला चालता सुद्धा येत नव्हतं, पण यांनी सगळं केलं त्याचं। जेव्हा तो बरा होऊन घरी आला ना, तेव्हा दारात एक नवीन सायकल उभी होती। खूप खुश झाला तो। बाबांना थँक्यू म्हणायला गेला, पण यांनी सायकल बद्दल बोलणं टाळलं आणि म्हणाले स्वतःची काळजी घे।
त्या दिवशी आदित्यला कळलं आपल्या बाबांच्या स्वभावाबद्दल. ते पुन्हा घरी आले तेव्हा धावत जाऊन त्यांना मिठी मारली त्याने गच्च. पहिल्यांदा मी त्याच्या डोळ्यात त्याच्या बाबांबद्दल प्रेम बघितलं आणि वडिलांच्या डोळ्यात मुलाबद्दलचा अभिमान. खरंच किती आबोल असतात नाही भावना. तेव्हापासून आहे ना ह्या आदित्यला समोरच्याला घोर लावायची सवय लागली आहो. मांजराला वाचवताना देवाच्या दयेनं वाचला, पण आज सुंदरीला वाचवताना त्याला काही नाही ना होणार हो मंगलते. अहो कसं काय होईल? अहो जर तो दुसऱ्याला वाचवतोय तर देव सुद्धा त्याला वाचवणारच ना. हे बघा शशीताई, त्याला त्यावेळेस पण काही झालं नव्हतं आणि आजही काही होणार नाही. तुम्ही काळजी करू नका, बघा सगळं ठीक होईल. देवा रक्षण कर रे लेकराचं.